हाय, हॅलो, नमस्कार. मी सारिका स्वागत करते तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे वीकेंड, संडे आहे. त्यामुळेच आम्ही तयार झालो आहे. आम्ही चाललो आहे बाहेर. कुठे तर आम्ही चाललो आहे ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी. ॲक्च्युली आमच्या घराच्या जवळच एक मोठा मार्केट ओपन झाला आहे. ते मला बघायचं होतं आणि तिकडे कसं काय मिळतं, रेट्स वगैरे कसे आहेत. पूर्वी आम्ही बालाजी मार्केटमध्ये घेत होतो सर्व काही ग्रोसरी. पण आता इथे ओपन झालं तर म्हटलं चला आपण फेरफटका मारून येऊया आणि तिथले रेट्स कसे आहेत बालाजी मार्केटचे किंवा तिथले सेम आहेत की नाही हे देखील मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेल. तर चला आपण आज जाऊया तिकडे. मी पण बघते आणि तुम्हालाही दाखवते माझ्या थ्रू. चला मी आता तिथे गेल्यावरच तुम्हाला भेटते. सुरुवातीला आम्ही बॅग्स वगैरे चेक करून ट्रॉली घेऊन आत एंट्री केली. सुरुवातीलाच इथं बिस्किटचं सेक्शन होतं. तिथे मी बिस्किट्स चेक करत होते. काही बिस्किट्स घेतले. इथे नंतर रागीचं असं रेडीमेड प्रेमिक्स होतं. हा ऑप्शन मला चांगला वाटला. लहान बाळांना इमर्जन्सीमध्ये जर सेरेलक बनवायचं असेल तर ऑप्शन चांगला आहे. त्यानंतर मी रँडम असं काही गोष्टी चेक करत होते. कॉफी वगैरे, चॉकलेटचे सॉसेस वगैरे जे काय काय आहे ते रँडम असं मी रेट्स चेक करत होते. मला काही रेट्स हाय वाटले तर काही ठीक वाटले. जसे डीमार्टमध्ये रेट्स आहे डिस्काउंटेड, तसेच इथे रेट्स आहेत आणि काही रेट्स असे बालाजी मार्केटसारखे, सुपर मार्केटसारखे देखील रेट्स होते. इथे मी रेडी टू असं जे सूपचे पॅकेट्स आहे ते बघत होते. ते मला घ्यायचे होते. जसं मी दाखवत होते तुम्हाला आणि तसंच मला पण जे जे शॉपिंग करायचं आहे ते मी घेत होते. इथे बाकीचेही सेक्शन्स मी चेक करत होते तसंच, की प्रत्येक गोष्ट कशी आहे काय आहे ते पाहत होते. इथे ध्रुवला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं. त्याचं तो सर्वकडे बघत एन्जॉय करत होता. इथे असे नमकीन सेक्शन ठेवलं होतं आणि असे ओपन त्याचे पॅकेट्स बनवून ठेवले होते. बरेच असे पेस्ट वगैरे, गार्लिक पेस्ट, चिली पेस्ट वगैरे सगळे काही गोष्टी ठेवलेल्या होत्या आणि मी असं घेत पण होते आणि तुम्हाला दाखवतही होते. बऱ्याच गोष्टी इथे मला असं वाटलं की बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे आणि रेट्स वगैरे चांगले आहेत, म्हणजे परचेस करू शकतात सगळेच लोक आणि ऑप्शन्स खूप म्हणजे अवेलेबल मला वाटले. आणि हे आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे मला ठीक वाटलं. इथे साईडला तुम्हाला दिसत असेल की दिवाळीचं जसा फराळ आहे तसा इथे पॅक करून ठेवला होता. ही गोष्ट चांगली वाटली की आपण बाकी टायमिंगलाही आपण दिवाळीचा फराळ खाऊ शकतो. इथे पिंक सॉल्ट मी बघत होते. मी पिंक सॉल्टच यूज करते पण ते काही मी घेतलं नाही. इथे डाळी वगैरे पाहत होते. हे ऑप्शन मला चांगला वाटला की 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅममध्ये सगळं काही पॅकिंग करून ठेवलेले होते. आणि मसाल्यांचे पण खूप सारे ब्रँडेड म्हणजे ब्रँडचे मसाले इथे अवेलेबल होते आणि बऱ्याच गोष्टी होत्या. लहान मुलांसाठी पण खायला देणाऱ्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या खूप प्रमाणात इथे अवेलेबल मला दिसल्या आणि मी असंच रँडम सर्व काही चेक करत होते. रूला इथे मजा येत होती ट्रॉलीमध्ये बसून. इथे आईस्क्रीम वगैरे बघून त्याचं चाललं होतं की मम्मा आईस्क्रीम घे वगैरे. त्याला मी म्हटलं बाहेर गेल्यानंतर मी तुला घेऊन देते. बाकीच्या इथे मी गोष्टी चेक करत होते सर्व काही आणि नंतर आम्ही इथे काउंटरला लागलो होतो, बिलिंग काउंटरला. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल की मी काय काय घेतलं आहे. तर आम्ही बाहेर निघालो आणि म्हटलं आता लेट झाला होता तर म्हटलं चला काहीतरी खाऊया. त्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो. तर म्हटलं चला पिझ्झा खाऊया, एक झलक तुम्हालाही दाखवूया म्हटलं. आम्ही जास्ती पिझ्झा देत नाही लहान मुलांना. हे सेंटेन्स बघून मला खरंच वाटलं की ध्रुवला हे आवडलं असेल. पण ध्रुवला मी एवढं काही पिझ्झा देत नाही. एकच बाईट त्यांनी खाल्ला होता. जसं की मी घरी आल्यावर तुम्हाला म्हटलं दाखवते. ह्या सर्व काही गोष्टी मी तिथून घेतल्या होत्या. रेट्सप्रमाणे म्हणाल तर मला काही रेट्स चांगले वाटले, काहींचे रेट्स खूप हाय वाटले आणि डीमार्ट सारखेच आहेत काही काही रेट्स, काही काही बालाजी मार्केटसारखे आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.